नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता मंजू तात्यासाहेबांची माफी मागते आणि म्हणते की तात्यासाहेब मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली, मी तुमच्यावर संशय घेतला आहे. तर तात्यासाहेब म्हणतात की तसं काही नाही आहे, मीच कुठंतरी तुझ्या प्रेमाला कमी पडलो आहे, कारण मी तुला मुलगी मानत होतो आणि मधल्या काळामध्ये मी इथं नसल्यामुळे तुझा माझ्यावर विश्वास राहिला नाही आहे, असं तात्यासाहेब म्हणतात. तर मंजू म्हणते तात्यासाहेब तसं काही नाही आहे, पण अहो माझा थोडंसं मला असं विचार वेगळा झाला होता, मला असं डोक्यात काहीतरी झाल्यासारखं विचारामुळं असं झालंय सगळं. तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात ठीक आहे, मी तुझी माफी मागतो आणि तात्यासाहेब पण मंजूची माफी मागतात. तर आता जे तात्यासाहेब आहेत ते म्हणतात की तू टेन्शन घेऊ नको मंजू, मी आहे ना. तर आता तात्यासाहेब सत्य आणि मंजू आशीर्वाद घेतात तात्यासाहेबांचा आणि निघतात. तर आता इकडं तात्यासाहेब म्हणतात की आता मला हिची एवढी हिंमत, म्हणजे हिला माझ्यावर डाऊट होता का, बरं झालं आत्ता कळलं आहे मला ते. पण आता मी हे दोघांना कसं संपवायचं नाही याचा सगळा प्लॅन मी करून ठेवतो, असं तात्यासाहेब त्या पंकजला त्यांना म्हणतात. तर आता मंजू पोलीस स्टेशनला येते आणि सत्य त्याच्या कामावर जातो. मंजू पोलीस स्टेशनला येते आणि ती विचार करत बसते. तिला तर आठवत असतं की तो माणसाने तीच जबाब दिली होती, त्याने तेच जबाब दिलता की तात्यासाहेब आहे या सगळ्या पाठीमागे. पण आता मंजू म्हणते की सत्याने त्या माणसाने ही जबाब दिली, पण आता सत्याचा विश्वास बसत नाही आहे, सत्याला मी कसं समजावू. सत्या तर तात्यासाहेबांवरती इतका विश्वास ठेवतोय, इतका विश्वास दाखवतोय तात्यासाहेबांवरती, मी सत्याला कसं सांगू तात्यासाहेबांविरुद्ध. तर आता भारती मावशी ते देतात आणि म्हणतात काय गं मंजू, कशाचा विचार करते, काय झालं मला सांगशील का. तर मंजू म्हणते की अहो भारती मावशी बघा ना, सत्याचा विश्वास बसत नाही आहे, सत्या मला आज तात्यासाहेबांची माफी मागण्यासाठी घेऊन गेला होता. तर त्या भारती मावशी म्हणतात आता काय करायचं मंजू, आपण काहीच करू शकत नाही आहे, आपल्याकडे तात्यासाहेबांविरुद्ध काही पुरावे पण नाही आहे. तर आता मंजू म्हणते हो ना, तेच मला काही कळत नाही आहे, काहीच पुरावे नाही, कसे नाही आपल्याकडे काय माहिती, एक पण पुरावा त्यांचा सापडत नाही. तर भारती मावशी म्हणते की काळजी करू नको मंजू, आपण तात्यासाहेबांविरुद्ध पुरावा सापडू आणि मगच सत्याला सांगू. तर आता मंजू म्हणत असते की काय पुरावा सापडायचा. तर भारती मावशी म्हणतात की हे बघ, आता आपण जे ड्रग्ज सप्लाय करताय ना तिथून अंमली पदार्थ, तिथे जाऊन आपण सगळं काही चेक करू, चौकशी करू आणि तात्यासाहेबांचा अड्डा कुठे आहे, ठोस पुरावा कसा शोधू त्यांच्याविषयी आणि मग सत्याला सगळं काही सत्य सांगू. तर मंजू म्हणते ठीक आहे भारती मावशी, आपण आत्ताच तयारीला लागूयात. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की आता सत्याला खरंच मग मंजू प्रूव्ह करून दाखवेल का तात्यासाहेबांचाच अंमली पदार्थ पाठीमागे हात आहे आणि सत्याचा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसेल का, हे मंजूला माहीत नाही. आता भारती मावशी सांगतायत मंजूला की आपण सत्याचा विश्वास बसून देऊ, पण आता मंजू खरंच सत्याचा विश्वास बसेल का, तात्यासाहेब ड्रग्ज सप्लाय करतात आणि सत्याला खरंच कळेल का, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.